स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण चालले आहोत गणपती विसर्जनासाठी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर माझ्याबरोबर चाललेला आहे स्पर्श। हाय स्पर्श। हाय बोल। हाय जोरात बोल। हाय कसे आहेत सर्व विचार? कसा गणपती बाप्पा मोरया बोल। बोल ना। अरे गणपती बाप्पा मोरया बोल। गणपती बाप्पा मोरया। काय? गणपती बाप्पा मोरया। नीट बोल ना। गणपती बाप्पा मोरया बोल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण सर्व मंडळाचे गणपती पाहणार आहोत। तर विसर्जनासाठी जे मंडळाचे गणपती आहेत ते उशिरा निघतात, कारण ह्या मोठ्या मूर्ती असतात आणि त्यामुळे ट्रॅफिक होऊ नये, रोडला जी ट्रॅफिक होते ती होऊ नये म्हणून जे मंडळाचे मोठे मोठे गणपती असतात ते उशिरा 9 नंतरच विसर्जनासाठी निघतात। तर रात्रीचे वाजलेले आहे 9:30। तर 9:30 वाजता हा आपण सर्वात पहिल्यांदा पाहिला तो आहे जुईनगरचा महाराजा। तर जुईनगर सेक्टर 23 मध्ये जुईनगरचा महाराजा आहे तो सर्वात अगोदर निघाला होता। आणि त्यानंतर आपण पाहिलं खूप मोठी मूर्ती आहे जुईनगर महाराजाची आणि खूप छान अशी भव्य मूर्ती आहे, खूप उंच मूर्ती आहे। त्यानंतर आपण ही एका सोसायटीचा गणपती आहे। हा गणपती सानपाड्यावरून आला होता विसर्जनासाठी, कारण नेरूळचं जे तलाव आहे, शिरवण्याचं जे तलाव आहे ते सर्वात मोठं तलाव आहे, त्यामुळे सानपाडा आणि नेरूळमधले गणपती सर्व जुईनगर किंवा शिरवणे तलावातच येतात। तर हा सर्वात मोठा गणपती होता। त्यानंतर आम्ही विसर्जनासाठी गेल्यानंतर खूप सारे गणपती होते विसर्जनासाठी। मंडळाचे खूप सारे गणपती 9:30 नंतर 9 नंतरच निघतात, कारण हे मोठे मोठे गणपती असतात। त्यानंतर आहे हा जुईनगरचा विघ्नहर्ता। तर मी व्हिडिओमध्ये दाखवला होता, हा विघ्नहर्ता गणपती आहे, जुईनगरचा विघ्नहर्ता आहे। आणि त्यानंतर हा पण 9:30 नंतरच निघाला होता। याची पण मूर्ती खूप भव्य आणि मोठी आहे। तर खूप छान अशी मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती लहान मुलांना बघायलाच खूप आवडते। ॲक्च्युली मंडळाचे गणपती पाहताना लहान मुलांनाही खूप मजा वाटते। त्यानंतर ही अशी भव्य खूप मोठी मूर्ती होती ही सानपाड्याची, जी सानपाडा इथे सेक्टर 5ला आहे, नवी मुंबईचा राजा म्हणून आहे। आणि तुम्ही पाहू शकता खूप मोठी मूर्ती होती आणि प्रचंड गर्दी होती, म्हणजे एवढी गर्दी कुठेच पाहिली नसेल एवढी गर्दी होती। आणि ह्या लोकांनी खूप म्हणजे खूप छान असं हे गर्दी आणि त्यानंतर खूप छान असा ढोल पथक मागवला होता आणि खूप छान अशी सजावट वगैरे केली होती। तर गणपती बाप्पाचीच मूर्ती बघा, नवी मुंबईच्या राजाची जी गणपतीची मूर्ती आहे ती खूप सुंदर आहे आणि खूप मोठी आहे। तर ही मूर्ती जी आहे सानपाडा सेक्टर 5 किंवा 4 मधली आहे, कारण डीमार्टचा जो मागचा साईड आहे, जुईनगर स्टेशनजवळ जे डीमार्ट आहे तिथून ही मूर्ती आलेली होती। तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि खूप प्रचंड गर्दी होती आणि ह्या लोकांनी व्यवस्थापन पण खूप छान केलं होतं। त्यानंतर आपण पाहणार आहोत जुईनगरचा राजा। तर जुईनगरचा राजा पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता। तर जुईनगरचा राजाला पण विसर्जनाच्या वेळी कमीत कमी ही जी जुईनगर राजाची विसर्जनाची मिरवणूक आहे ती रात्री 10 वाजता निघाली। ती उशिरा निघते सर्वात आणि त्याचं विसर्जन पण रात्री 2:30-3 वाजता होतं। खूप वेळ लागतो, कारण मोठ्या ज्या मूर्ती असतात त्या खूप उशिरा विसर्जित केल्या जातात। तर लालबागच्या राजाची तुम्ही पाहिलीच असेल, लालबागच्या राजाचं विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळी होतं। ॲक्च्युली 12 वाजता दुपारी जी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघते त्यानंतर ती गिरगाव चौपाटीपर्यंत पोचता दुसरा दिवस सकाळी उजळतो आणि सकाळी विसर्जन होतं लालबागच्या राजाचं। तर सर्वात अगोदर मी पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं, चरणस्पर्श दर्शन घेतलं होतं, हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं। त्यानंतर मला विसर्जनासाठी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मला जाता आलं नाही, म्हणून मी हे मंडळाचे गणपती आहेत ते व्हिडिओमध्ये कव्हर केले।
जुईनगरच्या राजाची पण मूर्ती खूप मोठी होती आणि खूप छान कलरचं पितांबर पण नेसवलं होतं. जेव्हा मी पहिल्या दिवशी दर्शनाला गेले होते तेव्हा चॉकलेटी रंगाचं, आय थिंक ब्राऊन रंगाचं होतं आणि त्यानंतर रेड कलरचं ते एवढं सुंदर वाटत होतं पितांबर. तर लालबागच्या राजाचे पितांबर कोणते कोणते होते हे पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन, कारण मी सर्व व्हिडिओ किंवा सर्व फोटोज लालबागच्या राजाचे डेली मी पाहत होते आणि डेली जे फोटोज आहेत ते मी माझ्या फोनमध्ये किंवा सेव्ह केलेले आहेत. तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन माझ्या कम्युनिटी पोस्टवर. तर कम्युनिटी पोस्ट नेहमी चेक करत जावा. तर ही मिरवणूक होती जुईनगरच्या राजाची. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.